गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत शुद्ध म्हणजे काय. शुद्ध म्हणजे एक निर्मळ शुद्ध जसं पाणी असतं, तरी आपण पाहणार आहोत शुद्ध म्हणजे आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि हे ज्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो शुद्ध पवित्र आत्मा आहे. आणि आपल्या शरीराला जो कोणी खराब करतो तो अशुद्ध होतो. तरी आपल्या शरीरामध्ये आपले डोळे, आपले कान, आपले जीभ, आपलं मन हे अत्यंत आपलं महत्त्वपूर्ण आहे. का आपण काय पाहतो, आपण काय बोलतो, आपण काय ऐकतो, आपण काय विचार करतो, ह्या चारही जे आपले अवयव आहे याच्याद्वारे जर आपण चांगलं ते पाहतो, चांगलं ते बोलतो, चांगलं ते ऐकतो, चांगलं ते विचार करतो तर आपण शुद्ध राहतो. अन्यथा जो व्यक्ती आपल्या जिभेद्वारे नेहमी खराब शिवी देतो, नेहमी खराब बोलतो, नेहमी मजाक मस्ती करतो, कोणाला शिवी श्राप देतो आणि निरंतर तो एखादा व्यक्ती नकारात्मक शब्द, निगेटिव्ह शब्द बोलतो तर तो पाप करतो. तो शुद्ध असताना तो अशुद्ध होत होत जातो. ज्या व्यक्ती एखाद्या आपल्या डोळ्याने खराब पाहतो, एखाद्या मुलीकडे खराब नजरेनं पाहतो, एखाद्या मोबाईलवरती व्हिडिओ आला म्हणजे त्याच्यात तो पाहतो, कोणी जर आपल्या मोबाईल फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लू फिल्म पाहतात आणि आपल्या कानाद्वारे वेगवेगळे शब्द ते ऐकतात आणि आपल्या मनाद्वारे जर एखादा खराब विचार कोणी करत असेल तर ते अशुद्धता आहे. हे सगळं माणसाला अशुद्ध करतं. खराब बोलणं, खराब पाहणं, खराब ऐकणं आणि खराब विचार करणं, ह्या चार गोष्टी आपल्या जीवनात आहे प्रिय हो. जर आपल्या चार गोष्टी जर आपण नियंत्रण आहे, आपण खराब पाहत नाही, जर खराब बोलत नाही, शिवीगाळ देत नाही, कोणाकडं कुदृष्टीनं म्हणजे खराब नजरेनं आपण पाहत नाही, आपल्या शारीरिक वासना आपण पूर्ण करत नाही, आपल्या कानाने आपण नेहमी कोणाची चुगली ऐकत नाही, आपल्या मनाद्वारे आपण कधी कोणाचं जलन करत नाही, कपट ठेवत नाही, ईर्ष्या करत नाही, द्वेष करत नाही, मनात भेदभाव करत नाही, द्वेष करत नाही, कुठल्याही समाजाचा, कुठल्या जातीचा आपण जर मनामध्ये पक्षपात करत नाही तर आपण शुद्ध आहोत. जर एखादा व्यक्ती जर तो स्वतःला शुद्ध म्हणतो तर तो व्यक्ती कधीही लबाड खोटं बोलणार नाही, तो व्यक्ती कधी शिवी श्राप देणार नाही, तो कधी कोणाला मारणार नाही, तो कधीही आपल्या मनाद्वारे चुकीचे विचार करणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला तो नाव ठेवणार नाही, चुगली करणार नाही, जलन करणार नाही, तो व्यक्ती शुद्ध होतो. तर शुद्ध राहण्याचे कारण आपण आपल्या डोळ्यात नेहमी शुद्ध ते पाहावं, चांगलं ते पाहावं, योग्य ते पाहावं आणि योग्य रीतीनं राहावं. कारण की जो व्यक्ती सत्यात जीवन जगतो त्याचे डोळे कधीही खाली झुकवले जात नाही, तर ते नेहमी उंचावर असतात, त्याची मान देखील नेहमी उंच असते. तो व्यक्ती सत्याने जीवन जगणारा व्यक्ती आहे आणि तो शुद्ध आहे. जो व्यक्ती आपल्या जिभेनं कधीही खोटं बोलत नाही, आपल्या जिभेद्वारे कधीही कोणाला दोष लावत नाही, चुगली करत नाही, जलन ठेवत नाही, तो व्यक्ती शुद्ध आहे. जो व्यक्ती आपल्या मनाद्वारे कधीही कपट करत नाही, कधीही कोणाला तो दोषी ठरवत नाही, कधीही तो आपल्या मनात जलन आणत नाही, कधीही तो भेदभाव करत नाही, कधीही पक्षपात करत नाही, त्या व्यक्तीचं मन शुद्ध आहे, तो पूर्ण व्यक्ती शुद्ध आहे. तर कोणी असं म्हणाल का आम्ही गुरुवारी चिकन खाल्लं तर आम्ही अशुद्ध होणार का? नाही. शनिवारी खाल्लं मटण तर अशुद्ध होणार का? नाही. तर आपण कधी मासे जर आपण समजा सोमवारी खाल्ले तर अशुद्ध होणार का? नाही. तर खाल्ल्या पिल्ल्याने प्रिय हो आपण अशुद्ध होऊ शकत नाही. कारण की जे काही आपण खातो ते आपल्या तोंडाद्वारे आतमध्ये जातं आणि ते पचतं अन्न आणि ते स्वच्छद्वारे बाहेर निघून जातं. त्याच्याने माणूस अशुद्ध होत नाही. तर अशुद्ध होण्याचं कारण तेच का जे तुमच्या मनामध्ये जर एखाद्याचे खराब भरलं असेल ते जिभेद्वारे बाहेर येतं आणि ते माणसाला अशुद्ध करतं. जो व्यक्ती जे बोलन त्याच्याद्वारे तो अशुद्ध होत जातो. जो व्यक्ती जे पाहतो खराब त्याच्याद्वारे तो अशुद्ध होत जातो. जो व्यक्ती मनाद्वारे एखादा कपट, हिंसा, भेदभाव करतो, जलन ठेवतो, तो माणूस अशुद्ध होत जातो. म्हणून आपण कधीही कुठल्याही गोष्टींना खाल्ल्या पिल्ल्याने आपण अशुद्ध होत नाही. फक्त खाल्ल्याने, पाणी पिल्याने, दारू पिल्याने नाही. दारू पिल्याने देखील अशुद्ध होतो. कारण का की दारू ही एक त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं आणि दारूमुळं हे आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये हानी पोहोचते. म्हणून आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. जो कोणी आपल्या शरीराला नाश करेल, ईश्वर त्याचा नाश करेल. म्हणून
मनुष्य जे आहे पापात यामुळे पडतो की तो दारू पिल्यानंतर अशुद्ध होतो, तो जर गांजा पिला तरी अशुद्ध होतो, तो जर गांजा खाल्ली सिगरेट पिला तरी अशुद्ध होतो. कारण की आपले शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. ईश्वराने दिलेलं आपलं हे मंदिर आहे आणि आपल्या शरीरावर पूर्ण अधिकार नाही आहे. आपल्या शरीरावर अधिकार फक्त ईश्वराचा आहे आणि ते शरीर म्हणजे आपलं आहे. आणि आपल्या शरीरात जो कोणी नाश करेल त्याचा ईश्वर नाश करेल. आपण स्वतः देखील आपल्या शरीराचा कधीही नाश केला नाही पाहिजे. आपण चांगलं ते खाल्लं पाहिजे, चांगलं पाणी ते पिलं पाहिजे. कधीही बेसन दारू, देशी दारू, बियर आपण नाही पिली पाहिजे. कारण की मी देखील प्रिय हो, अगोदर देशी दारू भरपूर प्यायचो. कारण की माझे मित्र मला पाजायचे. 2-2, 3-3 क्वार्टर मी देशी दारू प्यायचो रात्र 10-10 वाजेपर्यंत. मी सुट्टी झाली की कंपनीतून गेल्यानंतर कधी कधी बियर प्यायचो. 100-200 रुपयाची बियर असायची त्यावेळेला. तर आम्ही टुबरंग बियर प्यायचो, किंगफिशर बियर प्यायचो, आवडीनं प्यायचो, कॅनॉन बियर प्यायचो. कारण की आम्हाला ते लत होती, माहिती नव्हतं. त्यानंतर आम्ही कधी कधी गुटखा खायचो, कधी सिगरेट प्यायचो, कधी उडम गरम सिगरेट घ्यायचो, लाईट गोल्ड फ्लॅग घ्यायचो. हे सर्व आम्ही प्यायचो, नशा करायचो मी पण देखील. परंतु मला अनेक लोकांनी गांजा देखील प्यायला लावला, मी गांजा पण पिला. परंतु हे सगळं आपल्यासाठी हानिकारक आहे. परंतु मी आता सर्व गांजा सोडला, सिगरेट सोडलं, मी आता बियर सोडली, मी आता देशी दारू सोडली, मी आता मुलीबाजी बंद केली. आता मी लांब लांब जे हे वेश्यागमन करणं बंद केलं. कारण का की ईश्वर परमेश्वर जो आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर, या ईश्वराने आपल्याला हे शरीर दिलं, हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. म्हणून आपण नेहमी याला पवित्र ठेवावं. आपण कुठलीही गोष्ट खाल्ली तर त्यांनी अशुद्ध होणार नाही, पण दारू पिल्याने अशुद्ध होऊ शकतं. कारण की मनाई आहे ग्रंथामध्ये, दारू पिऊ नका, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. म्हणून मी देखील चुकीचे कामं सोडले. कारण की मी ग्रंथ वाचन केला आणि ग्रंथ वाचून माझं जीवन हे बदललं आणि आज मी शुद्ध आहे हे मी सांगू शकतो. कारण की माझं बोलण्याद्वारे शुद्धता दिसेल, माझ्या पाहण्याद्वारे शुद्धता दिसेल, माझ्या मनाद्वारे शुद्धता दिसेल, माझ्या स्वभावाद्वारे शुद्धता दिसेल. कारण की जो शुद्ध आहे त्याच्याद्वारे ती शुद्धता दुसऱ्यासमोर दिसेल. जर एखादा व्यक्ती शुद्ध नाही आहे तर त्याच्याद्वारे आपल्याला खराब शिवी, खराब ऐकायला मिळेल, तर समजून घ्यायचं तो व्यक्ती अशुद्ध आहे. सर्वांना आजचा जो विषय आहे आपण बघितला की शुद्ध काय आहे. आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, हे शुद्ध आहे. तर हे कुठल्याही वस्तूंना जे आपण खातो पितो अन्नाद्वारे अशुद्ध होत नाही, तर फक्त पाहण्याद्वारे, बोलण्याद्वारे आणि ऐकण्याद्वारे किंवा मनाच्या चुकीच्या विचाराद्वारे अशुद्ध होऊ शकतं. म्हणून खाण्यापिण्याला ईश्वर मना नाही करत आपल्याला की जगात जे काय आहे ते आपल्यासाठीच आहे. म्हणून ईश्वर म्हणतो तुम्ही जे वाटत तुम्ही ते खा, परंतु तुम्ही कुठलंही चिकन, मटण किंवा काही रक्तासोबत खाऊ नका. कारण की त्याच्यामध्ये त्याचा प्राण असतो. म्हणून तुम्ही त्याला धुवून खा, चकाचक व्यवस्थित खा. म्हणून आपण चिकन व्यवस्थित धुवून खातो, जेणेकरून आपण रक्त आपल्या पोटात नाही गेलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण अशुद्ध होण्याचं कारण कधीही चुकीचं शब्द वापरू नये. आपल्या जिभेला आपण नेहमी ताब्यात ठेवावं, खराब शिवी बोलू नये कोणालाही. सर्वांना आपल्या भारतातले जे लोक आहे, जसं आपण देशाचं प्रतिज्ञा सर्वांनी घेतलेली आहे शाळेमध्ये की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि म्हणजे भारतातले सर्व बांधव माझे बंधू आहे, बहिरी भाऊ आहे. तर मग आपण सर्वांनी मानव हा धर्म घेऊन चाललो पाहिजे. आपण एक दुसऱ्याला आपला भाऊ समजलं पाहिजे, एक दुसऱ्याला आपली मैत्रीण, बहीण समजून आपण जीवन जगावं. कारण की देवाचं वचन सांगतं, जो कोणी जे आपल्या डोळ्याद्वारे खराब तो पेरल किंवा खराब बघल त्याची त्याला कापणी करावं लागेल. म्हणून जो कोणी जे शब्द चुकीचे बोलेल त्याचा त्याला हिशोब द्यावा लागेल. जो कोणी त्या एखाद्या आपल्या शरीराला भ्रष्ट करेल, अशुद्ध करेल, त्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल. म्हणून आपण देवाचे मंदिर आहोत, आपण पवित्र परमेश्वराचे मंदिर आहोत. म्हणून आपण स्वतःला पवित्र ठेवून शुद्ध राहूया. आपण पुढं बघू अशुद्धच्या बारेने, अशुद्धता काय आहे याच्याबद्दल आपण बघूत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. तरी आजचा विषय आपण समजलो की शुद्ध काय आहे, आपलं शरीर. आपण जे काही खातो पितो याच्याद्वारे आपण अशुद्ध होत नाही, तर आपण जे काही बोलतो, काही पाहतो त्याच्याद्वारे आपण अशुद्ध होतो. तरी सर्वांना ह्या आजच्या संदेशाद्वारे सर्वांना प्रभू आशीर्वाद देव.